हमने कई पेशेंट से बातचीत की। इस समय हमारे साथ में अकोला से भी आए हुए कुछ पेशेंट है, आइए उनसे बात करना चाहेंगे। सर, आप पहली बार जब आए डॉक्टर साहब से, जब आप मिले तो आपका जो जिस चीज़ के लिए है वो काफ़ी बड़ा हुआ था, शुगर से लेके डायबिटीज़ को लेकर, आज कैसा महसूस कर रहे हो मार्गदर्शन मिलने के बाद? नहीं, सर ने पहले कहा था कि आपको डायबिटीज़ नहीं है, लेकिन जब हमने रिपोर्ट्स वगैरह पहली बार लाए थे तो उसमें जो टेस्ट सर ने बताई थी ये किसी डॉक्टर ने बताई नहीं थी। तो उन्होंने जो टेस्ट बताई थी उसके हिसाब से उन्होंने डाइट प्लान दिया, कुछ मेडिसिन दिए। अभी 15 दिन में ही मुझे कम से कम 50% का ये हुआ है। हाँ, और शुगर 50% से कम हो गई है। क्या हुआ? शुगर वाढलेली, म्हणजे शुगर बढ़ी हुई थी। अभी शुगर बहुत अच्छी है, यानी 110 और 120 के करीब है, और 150 पोस्ट मील है। यानी अभी आराम है, बहुत आराम, एकदम सुधार है। क्या कहना चाहोगे पब्लिक को इस समय में देख रही है दर्शक? पब्लिक को यही कहना चाहूँगा कि कुमार सर के पास आने के बाद में आप, हाँ, डॉक्टर एस कुमार सर के पास आने के बाद में आपके डायबिटीज बहुत अच्छा होगा, और आप ज़रूर आइए। आपको डाइट प्लान मिलेगा, उसी हिसाब से सब शुगर वगैरह आपकी ख़त्म हो जाएगी, ये 100% गारंटी है यहाँ पे। बिल्कुल बिल्कुल। खान पान की जो चीज़ें रहती है उसको संभालने के लिए किचन बनता है, और किचन को संभालने के लिए यानी खास ये बात कहना चाहूँगी कि घर की जो महिलाएं होती है, जिन्हें गृह मंत्री भी कहा जा सकता है, वे पूरी तरह से इसके ऊपर में निजात पा सकती है, खान पान के ऊपर में कंट्रोल कर सकती है। और इसी के लिए डॉक्टर एस कुमार सर से भी मैडम भी आई थी इनके साथ, सर के साथ अकोला से। आइए उनसे भी जानना चाहिए क्या कहा था सर ने। क्या कहा सर ने, क्या त्यांनी जे सांगितलं की त्या आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला शरीराला आवश्यकच नाही आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपण खातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की जे तेल आपण बाजारातलं वापरतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ असते। तर मुळात ज्या सेल्स असतात, ज्या सेल्समध्ये ज्या रिसेप्टर्स असतात त्यांनाच आतमधून तुम्हाला प्रतिबंध केला जातो। ज्या गोष्टी शरीरात जायला पाहिजे त्या सेल्सला प्रतिबंध केल्यामुळे त्या जात नाही। आता बऱ्याचशा डायबिटीजच्या पेशंट्समध्ये इन्सुलिन तयार होते, परंतु ते इन्सुलिन सेल्सपर्यंत जात नाही, तर त्यांना रेझिस्टन्स येतो कुठे। तर आपण त्यांना डायबिटीजचे पेशंट असं म्हणणार नाही, त्यांना त्यांची इन्सुलिन लेवल वाढलेली असते, परंतु ते सेल्समध्ये न गेल्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम्स असतो की ती रक्तातच राहते। यांचे जे डाएट प्लॅन्स आहेत किंवा ज्यांची जी जीवनशैली त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये ऑलरेडी सेल्सचे जे रिसेप्टर्स असतात ते ॲक्टिव्ह होतात, आणि जी शुगर किंवा इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये प्रोड्यूस होते ते सेल्समध्ये जाते। तर मेन जी हा जो डिसीज आहे किंवा हे आपण म्हणू की विस्कळीत झालेलं तंत्र आहे आपल्या शरीरातलं, तर हे एक डिसीज म्हणून आपण याला न बघता डिसऑर्डर म्हणून बघायला पाहिजे। आणि डिसऑर्डर असल्यामुळे ते डिसऑर्डर आपल्याला रेग्युलेट करण्यासाठी जास्तीत जास्त आपला डाएट आणि जीवनशैली म्हणजे राहणीमान याच्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे। तर वेळेवर जेवण, झोप, आराम आणि एक्सरसाइज या 4 एक गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किंवा आपल्या डे टू डे रूटीनमध्ये हे केल्या तर लाइफस्टाइल इंड्यूस डिसीजेस सारखे जसा हा डायबिटीज आहे तर तो कमी होण्यास मदत होतो। तो मेनली कई महिलाएं आपको गौर से देख भी रही है, सुन भी रही है, उस तेल के लिए क्या कहना चाहती है? नाही, तेलामध्ये तर आम्ही जे अल्फा कार्डिलॉइड ऑइल आहे, आम्ही त्याचे जे हे आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स ते वाचले। आता आम्ही ऑलरेडी राईस ब्रँडच हे यूज करत होतो, परंतु आता यांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे। आता जे अप्रूव्हल्स त्यांनी घेतलेले आहेत ते पण सर्टिफिकेशन त्याच्यावर दिसत आहेत। तर आम्ही ऑलरेडी वापरत असल्यामुळे आम्हाला तसा विशेष फरक जाणवत नाही आहे, पण आता यांचे पॅरामीटर्स आहेत किंवा प्युरिटी हे सांगत आहेत, तर त्या प्युरिटीच्या यांनी आता 15 दिवस झाले आहेत, अजून एखाद वेळेस थोड्या 5-6 महिन्यानंतर त्याचे जे फरक दिसून येतील ते जास्ती अजून चांगले दिसतील। तर तेलाच्या बाबतीत त्यांनी जे सांगितलं मेन खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असतात त्याच आपल्याला बदलायचं, आणि ऑलरेडी आम्हाला पण माहिती आहे की हे जे डिसीज आहे हार्ट डिसीज म्हणा किंवा शुगरचे डिसीज म्हणा हे तुमचे लाइफस्टाइल इंड्यूस डिसीजेस असतात। तुम्ही जशा पद्धतीने खानपान डाएट सुधाराल तसं त्या तुमच्या डिसीजेस कमी होतात किंवा त्याचं जे शरीरातलं प्रमाण असते ते रेग्युलेट व्हायला मदत होते। तर आपण पूर्वी पाहत होतो, पूर्वी एवढे भेसळयुक्त खाणं नव्हतं आणि पूर्वीची जी एन्व्हायरमेंट होतं, कल्चर होतं हे वेगळ्या पद्धतीचं होतं। लोक शारीरिक श्रम जास्ती करत होते, आता शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे सेल्स तेवढे ॲक्टिवेट राहत नाही, बैठे काम वाढलेलं आहे। तर ज्या पद्धतीने एन्व्हायरमेंट बदलते आहे, कामाची पद्धत बदलते आहे, त्याच्यानुसार आपण आपला डाएट चेंज आता म्हणतात ना, पूर्वीचे लोक म्हणतात आम्ही एवढं गोड खात होतो, आम्ही हे करत होतो तरी आम्हाला काही प्रॉब्लेम होत नव्हता।
पण त्यावेळेस जास्तीत जास्त सगळे कामं घरी केल्या जात होते. महिलाही घरातल्या कामं जे आहेत, कपडे धुण्यापासून, पाणी ओढण्यापासून, विहिरीतून पाणी काढणे, जात्यावर दळणे, हे सगळे मेहनतीचे कामं घरी करत होत्या. आता या सगळ्याला अल्टरनेटिव्ह आल्यामुळे तुमच्या शरीराला तेवढे कामं करण्यासाठी जी एनर्जी लागते ती आवश्यकच नाही आहे. आणि त्यावेळेस ते खाणं लोकांना पचत होतं, कारण तेवढी एनर्जी, तेवढं कॅलरीज बर्न होत होत्या. आता कॅलरीज बर्न होण्याचं काम कमी झालेलं आहे. तर तुम्हाला कॅलरीजच लागत नाही, तर तुम्ही अननेसेसरी कॅलरीज घेतल्यामुळे फॅट वाढतो आहे, शुगर वाढते. म्हणून मग आता जर लाईफस्टाईल आपली बदललेली आहे तर आपल्या खाण्यापिण्यामध्ये सवयी आपण बदलणे आवश्यक आहे. आणि आपल्या साहेबांना आज आराम झालेला आहे, पतिदेवांना कसं वाटतं? हो, पण म्हणजे पुरुषांना काही विशेष त्याच्यामध्ये हे करावं लागत नाही. सगळे जे मॅनेजमेंट्स असेल ते महिलांनाच करावं लागतात. त्यांच्या वेळा, खाण्यापिण्याच्या वेळा पाहणं, हे करणं. तर आता थोडंसं अवेअरनेस सगळ्यांमध्ये जर वाढला तर पुरुषही स्वतःची काळजी स्वतः घेतील. स्वतःला काय खायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने किती वेळात खायला पाहिजे हे अवेअरनेस हा पण आपल्या समाजामध्ये वाढायला पाहिजे. म्हणजे महिला तर काळजी घेतात, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु पुरुषांनीही स्वतःला काय काय योग्य आहे, आता आज घरी आपण चहा पिला नाही म्हणून बाहेर जाऊन 2 कप चहा पिणे हे पण काही योग्य नाही आहे. तर तिथेही थोडंसं रेस्ट्रिक्शन पुरुषांनी स्वतःच्या याच्यावर ठेवले पाहिजे. महिला काळजी घेतात त्याच्यात काही प्रश्नच नाही. माझं नाव सुवर्णा मोहन नाईक. सुवर्णा मोहन नाईक. तर आपण होत्या सुवर्णा मोहन नाईक. तो आप थी सुवर्णा मोहन नाईक जिन्होंने काफ़ी अच्छी जानकारी दी है. और घर की जो गृहिणी होती है वो एक रीढ़ की हड्डी जैसा काम करती है, जो बैलेंस करती है, और यही महिलाओं की खासियत होती है. और अन्य पेशेंट भी आए हुए, उनके परिजन भी आए, आइए उनसे भी हम जानना चाहते हैं.